तर जेवणाची चव वाढवणारी झणझणीत अशी सुक्या खोबऱ्याची आपण चटणी पाहणार आहोत। तर ही चटणी बनवताना आज आपण जे खोबरं वापरणार आहे त्याला छान असं आपण व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहे, व्यवस्थित असं आपण त्याला भाजून घेणार आहोत। तर पाहूया, इथे आपण 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक क्रश करून, त्यानंतर छोटी वाटी लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि घरगुती लाल मसाला। आता मीठ घेताना आपण इथे जाडं मीठ देखील नक्कीच वापर करू शकतो किंवा सुका खोबऱ्याचं थोडंसं जाड चुरा असेल तरी देखील चालणार आहे। तर अशा प्रकारे मी इथे साहित्य घेतलेलं आहे, पाहू शकता, सुकं खोबरं किंवा आपली चटणी, मीठ आणि लसूण। तर इथे एक मी छोटासा फ्राय पॅन घेणार आहे, तुम्ही कढई देखील यूज करू शकता। फ्राय पॅन मध्ये आपल्याला तेल अजिबात टाकायचं नाही, तर डायरेक्टली आपण इथे सुकं खोबरं ऍड करणार आहोत आणि छान असं आपण एकदम मध्यम आचेवर म्हणजे एकदम स्लो फ्लेम वरतीच छान असं खोबऱ्याला आपण भाजून घेणार आहोत। व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबरं आपलं छान असं भाजलं देखील जाईल, त्यामधलं जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि खोबऱ्याचा जो खमंगपणा आहे तो देखील वाढेल आणि कलर देखील एकदम अप्रतिम असा येईल। म्हणजे छान असं लालसर होईपर्यंत खोबऱ्याला आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आता ही चटणी बनवताना मी कोणत्याही प्रकारच्या तेलाचा उपयोग केलेला नाहीये। तेलाचा उपयोग केल्यामुळे काय होईल, चटणी व्यवस्थित बनेल पण त्याला तेलकट असा वास येतो, म्हणजे जेवढे दिवस आपण त्याला स्टोर करून ठेवतो तर त्या तेलाच्या उपयोगामुळे चटणीला एक तेलकट वास येतो। त्यासाठी आपल्याला इथे तेलाचा उपयोग करायचा नाही, तर एकदम व्यवस्थित असं सुकं खोबरं फक्त भाजून घ्यायचं आहे, अगदी स्लो गॅसवरती छान असं याला परतवून घ्यायचं आहे। थोडासा कलर छान आला म्हणजे रेड कलर आला आणि तो जो काही खोबऱ्याचा खमंगपणा आहे तो खूपच सुगंध त्याचा दरवळतो। तर अशा प्रकारे आपल्याला खोबऱ्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये थोडेसे लसूण देखील ऍड करणार आहोत। आता आज आपण जी चटणी बनवत आहोत तुम्ही पाहू शकता, इथे आपण व्यवस्थित असं खोबऱ्याला भाजून घेत आहोत। खोबऱ्याला न भाजता अगदी नॉर्मल आपलं जे खोबरं असतं त्याचं व्यवस्थित अशाच प्रकारे बारीक क्रश करून ती देखील आपण चटणी अशाच पद्धतीने वाटून घेऊ शकतो। त्याची रेसिपी देखील मी लवकरच अपलोड करेन, पण जर तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवली तर 2 ते 3 महिने अगदी सहज ही चटणी टिकते आणि याची चव देखील फारच अप्रतिम लागते। म्हणजे कोणतीही भाजी नसेल तर अगदी डाळ भात आणि ही जी सुकी चटणी आहे ती असेल तरी जेवणाची लज्जत खूपच वाढते। तर पाहू शकता आपलं खोबरं इथे छान असं लालसर असं परतून झालेलं आहे। व्यवस्थित असं आपल्याला इथे ह्याला रोस्ट करून घ्यायचं आहे आणि यानंतर इथे मी ज्या काही लसूणच्या पाकळ्या होत्या त्या देखील इथे ऍड केलेल्या आहे। छान अशा अगदी थोड्या वेळच आपल्याला अगदी 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे याला व्यवस्थित असं थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण व्यवस्थित असं याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून आपली चटणी टिकेल देखील व्यवस्थित आणि त्याला कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर सुटणार नाही। पाहू शकता अशा प्रकारे छान असं खोबऱ्यामध्ये आपण मिक्स करून लसूणला देखील छान असं भाजून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं आपल्याला इथे खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे। व्हिडिओ मी कुठेही इथे स्किप केलेला नाही, जेणेकरून अगदी 5 ते 6 मिनिटाचीच ही प्रोसेस आहे। छान असं आपल्याला इथे फक्त सुकं खोबरं आणि लसूणला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मिश्रण आपल्याला छान असं थंड करून ठेवायचं आहे आणि मग आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर अगदी हे मी 5 ते 10 मिनिटांनंतर थंड झाल्यानंतर पूर्ण मिश्रणाला एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर आता आपण हे सुकं खोबरं, लसूण आणि आपला जो घरगुती लाल मसाला आणि मीठ याचा उपयोग करून छान असं याला आपण बारीक करून घेऊया। आता इथे घरगुती लाल मसाला तुम्हाला जर नसेल यूज करायचा तर एव्हरेस्टचा तिखा लाल असेल त्याचा उपयोग केला तरी देखील चालणार आहे। तर पूर्ण मिश्रण आपण इथे भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आणि आता पूर्ण मिश्रण व्यवस्थित असं काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे काही मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं ते ऍड करणार आहोत आणि त्यानंतर आता आपण इथे ऍड करूया आपला घरगुती लाल मसाला। इथे मी मसाला देखील ऍड करून घेतलेला आहे। थोडंसं बारीक मिश्रण वाटून घ्यायचं आहे,
थोडीशी चव पाहायची, जर अगदीच अजून तिखट हवं असेल तर पुन्हा आपल्याला इथे मसाला ॲड करायचा आहे। एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने चेक करूया की व्यवस्थित असं जे काही खोबरं किंवा लसूणच्या पाकळ्या असतील त्या छान बारीक झालेल्या आहेत की नाही। तर अशा प्रकारे एकदा मी चेक करून घेतलेलं आहे। एकदम ड्राय आणि अजिबात तेलकट नसणारी खूप सुंदर अशी आपली इथे चटणी बनवून रेडी आहे। आता याला आपण एका छोट्या बाउलमध्ये व्यवस्थित असं काढून घेणार आहोत। अगदी अर्धा ते पाऊण तास आपल्याला व्यवस्थित असं छान रूम टेम्परेचरवर ह्याला ओपनच ठेवायचं आहे। कोणत्याही प्रकारच्या झाकणाचा उपयोग करायचा नाही। झाकणाचा उपयोग केलात तर जो काही थोडासा मॉइश्चर असतं ते चटणीला लगेच पकडतं आणि त्यामुळे चटणी व्यवस्थित टिकत नाही। म्हणून अगदी अर्धा तास आपल्याला व्यवस्थित असं चटणीला न झाकताच ठेवायचं आहे, जेणेकरून चटणीमधलं जे काही मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जाईल आणि अगदी चटणी 2 ते 3 महिने सहज टिकेल। तर अशा प्रकारे आपली ही आजची सुक्या खोबऱ्याची लसूण चटणी बनवून रेडी आहे। पाहू शकता खूपच सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे। एकदा जरूर करून पहा। जेवढी ही टेस्टी आहे तेवढी छान अशी झणझणीत देखील लागते आणि अगदी जेवणासोबत तुम्ही नक्कीच खाऊ शकता। तर पुन्हा भेटूया आपण अशाच प्रकारे नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत थँक्यू।